नक्कीच मकरंद सर आणि विकास सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो जरा. राज्यामधले आपले प्रतिनिधी सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मराठवाड्यातून म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून माझा सहकारी विजय चिडे आणि मुंबईमधून मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. मी सर्वप्रथम विजय तुझ्याकडे येतोय. सध्या तू कुठल्या मतमोजणी केंद्रावरती आहेस आणि आता तिथलं वातावरण कसं आहे आणि कधीपासून आता या मतमोजणीला सुरुवात होईल? नक्कीच सिद्धेश, मी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये मतकेंद्रावरती आहे. या ठिकाणी जी आहे ती 10 वाजता मतमोजणी केंद्राला सुरुवात होणार आहे. 9 वाजता संपूर्ण उमेदवाराचे प्रतिनिधी आणि उमेदवार या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर ज्या मतदान पेट्या आहेत, ईव्हीएम मशिनी आहेत, त्या देखील त्यांना दाखवल्या जातील. ईव्हीएम मशिनी सुरुवातीला जे आहे ते त्यांना दाखवल्यानंतर त्याचे टेस्ट घेतल्यानंतर त्या मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला जर पाहिलं तर पोस्टर मतदान जे आहे ते मतमोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनीला सुरुवात केली जाणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा निकाल जो आहे तो हाती येऊ शकतो. तब्बल रात्री उशिरापर्यंत जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू होती. रात्री 8 वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये मतदान देखील झालं होतं. 59% मतदान जे आहे ते देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. मागील काही निवडणुका जर बघितल्या त्यापेक्षा जास्त टक्केवारी जी आहे ती या मतदानामध्ये आपल्याला झाल्याची पाहायला मिळते. त्याचा फायदा नेमकी आता कोणत्या पक्षाला होतो हे देखील तितकं पाहणं महत्त्वाचं आहे. कारण निवडणुकीपूर्वीच अनेक प्रत्यारोप जे आहे ते सगळ्या पक्षांनी केले होते. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळे पक्ष जे आहे ते स्वतंत्रपणे आपले उमेदवार ते रिंगणात उतरले होते. त्यामुळे आपल्या पक्षाचे जास्त उमेदवार यावे, आपल्या पक्षाला सत्ता हाती मिळावी यासाठी मोठे प्रयत्न जे आहे ते झाल्याचे पाहायला मिळते. स्वतः उद्धव ठाकरे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्ष घातलं होतं, सभा देखील घेतली होती. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी देखील या ठिकाणी येऊन स्टॉक शो केला होता. त्या ठिकाणी ते कोणत्या कामावरती आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, आमची सत्ता आल्यानंतर आम्ही काय करणार हे देखील त्यांनी या स्टॉक शोच्या माध्यमातून सांगितलं होतं. तर एकनाथ शिंदे यांची देखील सभा या ठिकाणी पार पडली होती. त्याचबरोबर एमएमचं देखील या ठिकाणी दोन्ही शिवसेना आणि भाजप यासमोर तगडं आव्हान होतं. कारण मागील काही वर्ष पाहिलं तर एमआयएमचे देखील 25 नगरसेवक होते. मात्र यावेळी एमआयएमने देखील तब्बल 59 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील असतील की असरुद्दीन ओवैसी असेल, अकबर ओवैसी असेल, याच्या देखील सभा ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होता. त्यामुळे आता नेमकी आज कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक लागतात, कोणत्या पक्षामध्ये सत्ता हाती जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचपूर्वी जर पाहिलं गेलं तर दारेगाव भागामध्ये राडा देखील झाला होता. त्यामुळे आज अनेक भागांमध्ये जे आहे ते पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कारण जे मतदान केंद्र आहेत त्या मतमोजणी केंद्र आहेत त्या मतमोजणी केंद्राबाहेर संपूर्ण पोलिसांनी 1 किलोमीटरपर्यंत रस्ते जे आहेत ते बंद केलेले आहेत. कारण कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांनी चांगली खबरदारी घेतलेली आहे. नक्कीच विजय. त्यामुळे आता आपण सध्या मुंबईमधली पण परिस्थितीचा आढावा घेऊयात. माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, सध्या मुंबईमधलं काय वातावरण आहे?